काहीतरी लाभ असेल म्हणूनच गेला. जीव देवाच्या दारात गेला, काहीतरी लाभ मनात अपेक्षा घेऊनच गेला. आणि तसं जीव संतांच्या दारात गेला, जीव साधूच्या दारात गेला, काहीतरी अपेक्षा घेऊनच गेला. असं जात नाही बुवा. ही लोक ही आता संतांचे किशे सापायला आलेले आहेत. साधूने आपल्याला काय उताराचा मार्ग सांगावं, आत्म उताराचा मार्ग सांगावं, साधूने आपल्याकडून काहीतरी भजन करून घ्यावं, काहीतरी त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी श्रवण करायला भेटावं, ही अपेक्षा नाही महाराज समाजाची. समाज त्यांचे किशे सापू राहिला. गाणे बोला नाही गाणे. वा छान भाकरीचा कार्यक्रम चालू आहे. गाणे तुला कोपऱ्या नव्हतीस, तुला नाही येता यायला. घेतला नाही काय आता. आज आज नुसता भाकरीच भाकरी. काय काय आहे बाबा पीठ मळतोय. सारथे श्री विठ्ठल दिसतंय काय बा याच्यात मोबाईल मध्ये. श्री विठ्ठल. तर चला मंडळी, अशा प्रकारे आजची द्वादशी आणि आजच्या द्वादशीला आपण चाललो आहोत माझ्या माऊलींची पालखीला. माऊलींची पालखी आज आदरणीय आपले गुरुवर्य वैकुंठवासी बंडोपंत यांचे चिरंजीव दत्ता केशरी पंत यांच्या घरी आज पूजेला येत असते. वा ज्ञानोबारांच्या ती पालखी म्हणजे एकंदरीत गोपाळपूर आला. आणि गोपाळपुराला तिकडे येऊन आपल्याला वारकऱ्यांना दर्शन होतं. आणि तिकडे गेल्यानंतर काही टेन्शन नाही, एकदम निवांत दर्शन होतं. त्याच्यामुळे आता आपण चाललो आहोत गोपाळपुरात. आज असते द्वादशी आणि द्वादशीला आज पालखी असते. ती पालखी मंडोपंतांच्या दारात जाते आणि तिथून वापस मंदिराकडे येते. तेच आपण बघायला चाललो आहोत. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. श्री विठ्ठल. चला चला. अशा प्रकारे रथ आलेला आहे आणि आपणच लेट झालेलो आहोत. आणि यंदाही तुमच्यासाठी पर्वणीच आहे, कारण की माऊलींचा जुना रथ आलेला आहे. पटपट श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. हे जा शिवम दर्शनाला, चप्पल ठेवते तिला पण नाही दर्शनाला. जा दर्शनाला. ज्ञानदेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. दर साल द्वादशीला ज्ञानोबारायांची पालखी येत असते. आपले दत्ता केशरी पंत बंडोपंतांचे चिरंजीव त्यांचे इथं हे मान असतो पालखीचा. आणि गोपाळपुराला हा गोपाळपुराचा जुना मंदिर आहे बघा. हा मंदिर आहे. वा हे आपले चोपदार बाबा बाळासाहेब चोपदार बाबा. वा वा क्या बात आहे. द्या
अशा प्रकारे माऊलीचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. कसं घडलं, तुम्हाला दर्शन कसं वाटलं त्याला कमेंटमध्ये सांगा. चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि अशा प्रकारे यंदा नवीन आमच्या गावच्या कोपरी गावच्या सर्व महिला मंडळ आलेल्या आहेत. आणि आमची दिदी रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला चला चला. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आपल्या माऊलींसाठी हार काय नाही हो, हा ज्ञानोबरायांसाठी. वा गजब. आपलं देवारा त्याला माऊलींसाठी आपला हार सज्ज झालेला आहे. फक्त आता आपले नशीब बाबांचं घेऊन त्याला. ज्ञानोबरायांचे पोशाख चालू आहे. माऊली
सर्वभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वभूती सुख रूप ज्ञानोबाराया हाताने पाहिजे थोडे दे हां काय माणसं हे सारे आपल्यावर हो बोलला पाहिजे तू सांगितलं ना येतो काढली काही माणसं इकडे घ्या म्हणलं पूजा झाले बाबा हो बाबा बाबा नारळ 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 फोडायला योगी या हो फोटो काढायचा 2 मिनिटात फोटो काय करायचं चला आता पुढे सर्व चे माग चला शिरोट चला घरी चला अरे
वा वा धन्यवाद. चला श्री विठ्ठल मंडळी, गोपाळ कृष्ण मंदिर हे गोपाळपूर. चला पंचायत कुठे गेल्या? चला चला चला. लई गोपाळ काळा भरलाय आपल्या इथं महाराज. हा गोपाळ काळा गोड झाला. ऐका मंडळी, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आदरणीय आपले दत्ता दादा यांनी आपल्याला बोलवलं. वास्तविक यांनी आपल्याला बोलवावं हे आपली खरंच भाग्य आहे आमचं बरं का. तुम्ही आम्हाला बोलवता, आम्ही त्या पात्रतेचे नाहीत आहोत, तुम्ही आम्हाला बोलवण करावं. अशा प्रकारे दादा आपल्याला दर्शनाला इथं बोलवत असतात, आपल्याला दर्शनही घडतं. म्हणजे काही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता या 5 वेळा माऊलीच्या डोक्यावर चरणावर मस्तक ठेवा. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आपल्याला. काय दीपक फोटो काढेपर्यंत फार एकदम माऊलींचं एकदम म्हणजे असा सुंदर असं आपल्याला दर्शन इथं घडले असतं दरवर्षी. फक्त एकच का, माऊलींची पालखी इथं येते याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. खरी तशी जर परिस्थिती पाहिली गेली तर नगर प्रदक्षिणेला इथूनच सुरुवात होती. त्यामुळं कार्तिकी एकादशी यामुळे संपूर्ण दिंड्या, महाराष्ट्रावरच्या ज्या दिंड्या आहेत, आपला कोकण विभाग असेल, मराठवाडा, विदर्भ, कोकण, या सगळ्या दिंड्या इथे येऊन जशी गाव प्रदक्षिणा करतात तशी ज्ञानोबारायांची इथूनच सुरुवात होते प्रदक्षिणेला. गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर मग माऊली मंदिरामध्ये जाऊन मग पुढचे उपकार त्यांचे चालू होते. अशा प्रकारे खूप छान असा सोहळा दरवर्षी आपल्याला इथं पाहायला भेटतो. पण मी यंदा चॅनल घेऊन आलो बरं का. गेल्या वर्षी चॅनल सुरुवात केली, अयोध्येची परिक्रमा तुम्हाला बोलेल बघा, तेव्हापासून सुरुवात केली आहे. आणि यंदाचा आपला संपूर्ण तुम्हाला पर्सनल पाठवायची गरजच नाही, युट्यूबला भेटून जाईल. आणि तुम्ही आता जगविख्यात व्हाल. आपले जेवढे सबस्क्राईब आहेत तेवढे तर मात्र नक्की बघतील. ऐका ना सोहळ्याला अशा प्रकारे. चला सर्व मंडळी, श्री विठ्ठल एकदा दर्शन करायचं आणि दक्षिणा दिल्याशिवाय जायचं काय. जो बगर दक्षिणा देता जाईल त्याच्याकडून मी वेगळे 1000 रुपये घेईन. चला आता आपल्या सर्वांना महाराज ज्ञानोबारायांचं गंध हे बघा कुठे गेलं, उटी आपली ज्ञानोबारायांची उटी आपल्या सर्वांना लावण्यात येईल. आणि प्रत्येकाचं मस्तक काय होईल, शीतळ शांत होईल. चला श्री विठ्ठल. माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया
सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख